लातूर शहरातल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने 3 मुलींना रस्त्यात अडवलं आणि त्यांना फटकारलं देखील, मारहाण केली, शिवीगाळ केली। हे प्रकरण जे आहे ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आलं। आता या 3 मुली ज्या आहेत ते लातूरच्या छत्रपती शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या आहेत तक्रार देण्यासाठी म्हणून। त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी देखील पोहोचले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची काय भूमिका आहे। मला सांगा ताई, तुम्ही त्या 3 मुलींना घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचल्यात, नेमकी तुमची काय भूमिका आहे? जय महाराष्ट्र। मी प्रीती भगत, मनसे महिला जिल्हाध्यक्ष लातूर। काल 2 दिवसापूर्वी अशी माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे। ॲक्च्युली त्यांचं म्हणणं असं आहे की मी आई म्हणून मी हे सगळं कृत्य केलेलं आहे। प्रणिता मुसने म्हणून जे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी ह्या मुलींच्या बाईकचा पाठलाग केला। मग त्यांचे नावं विचारल्यानंतर बनसोडे दिसले, कांबळे दिसले, फलाना ढंका, त्यांना दिसून आले ह्या कुठल्या जातीच्या पोरी आहेत। त्यावरनं त्यांनी डायरेक्ट त्यांना अशा शब्दांचा म्हणजे वापर केला, अशा पद्धतीने त्यांना म्हणजे अपमानित केलं, ते पण पब्लिकली। आपण आज घरातल्या 6-7 वर्षाच्या लेकराला सुद्धा जर रागवायचं म्हणलं तर आपण त्याला वैयक्तिकरित्या रागवतो, कारण की त्यालाही अपमानित झाल्यासारखं वाटतं। तर त्या बाईनं अक्षरशः नालायक, कुत्रे, मायघालीचे आता आपण गुन्हा दाखल करतोय। ऑफकोर्स आम्ही गुन्हा दाखल करतोय आणि तिला निलंबित करण्यात यावं यासाठी आपण पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्याची कॉपी माझ्याकडे आहे, रिसिव्ह कॉपी आहे। आणि थोड्याच वेळात आता हेही आता सध्या सर इथं नसल्यामुळं आपण त्यांची वाट बघतोय, संध्याकाळी त्यांच्यावरती गुन्हा दाखल। त्या मुली आपल्या सोबत आहेत ज्यांच्यासोबत प्रत्यक्ष ही घटना घडली। तुम्ही 3 जणी एकाच मोटरसायकलवर बसून जात होता, स्कूटीवर, काय घडलं होतं? आमच्यासोबत आम्ही सगळे मेडिकल कॉलेजवरनं येत होतो। आम्ही हिचं पोटदुखीचं कारण होतं, त्याच्यामुळे आम्ही 3 जण येत होतो। त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला मागून पकडलं। ठीक आहे, त्यांची ड्युटी नव्हती, ऑन ड्युटी नव्हत्या त्या। ठीक आहे, आल्या त्या मागून डायरेक्ट आणि ही चालवत होती गाडी। ठीक आहे, मग तिनं ते डायरेक्ट उतरवल्या, बाळा खाली उतर असं बोलले। लगेच आम्ही गाडी साईडला घेऊन खाली उतरवल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला डायरेक्ट हिला चापट मारायला स्टार्ट केली। लगेच त्याच्यानंतर बोलायला लगेच जमले माणसं की तमाशा चालू केला त्यांनी। आणि त्याच्यानंतर त्यांनी बोलायला चालू केलं की माई घाले, कुत्रे, झिपरे, हे सगळे शब्द बोलले। आणि त्यांनी माफी पण मागितलेली आहे याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितलेलं की मातृत्वाच्या भावनेनं। नाही, मातृत्व नव्हतं त्यांचं, ते त्यांचे घरचे म्हणजे त्यांच्या मुलीला पण ते असंच बोलतात का? शिवाजी चौक मध्ये असं बोलतात का ते सगळे? त्यांच्या घरचे पण असंच बोलतात का ते? म्हणजे त्यांच्या पोरींना पण ते असंच बोलतात का? शिवाजी चौक मध्ये घेऊन सगळ्यांना असंच बोलतात का त्यांच्या मुली? हा, पब्लिकली बोलणार का ते? काय मागणी आहे आता तुमची? आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी आम्हाला शिव्या वगैरे नव्हते द्यायला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे। काय फक्त चूक काय होती आमची की फक्त आम्ही ट्रिपल सीट होतो, बट काय कारण होते की इमर्जन्सी होती म्हणून गेलो आम्ही। MIT कॉलेजचे रिपोर्ट आहेत आमच्याकडे त्या दिवशीचे, 23 तारखेचे। दंड वगैरे ठोठावलाय का? दंड वगैरे काहीच नाही, त्या ड्युटीच नव्हत्या, ऑन ड्युटी नव्हत्या, त्याच्यामुळे मशीनच घेतली नाही त्यांनी हातामध्ये आणि घेतली ते नाटक केलं फक्त आणि खूप घाण शिव्या दिला। आणि त्याच्यानंतर मम्मी पप्पा बद्दल बोलले की तुम्ही तुमच्या मायबापांनी असंच शिकवलं का तुम्हाला, असं बोलून। महेंद्र जोंधळे, ट्युन मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।